नमस्कार, मी डॉक्टर रूपा पंचाल, कन्सल्टंट पॅराडॉक्टर फ्रॉम प्रायव्हेट बी फॉरेवर. आज आपल्याला लाईव्ह टेस्टिमोनियल व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आमच्याबरोबर आमचे एक यशस्वी क्लायंट मिसेस विशाली टाकाळे जॉईन झाली. विशाली मॅम, तुमचं या लाईव्ह टेस्टिमोनियलमध्ये खूप 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 स्वागत आहे मॅम. सो मॅम, तुम्ही PFF मध्ये कोणत्या बॅच मध्ये जॉईन झाले होते आणि कोणत्या आजारासाठी जॉईन झाले होते PFF मध्ये? गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. मी ऑक्टोबर 2024 बॅच मध्ये जॉईन झाली TFF मध्ये. 2023. हो, ऑक्टोबर 2023 मध्ये मी जॉईन झाली TFF मध्ये. मी एक वर्किंग वुमन आहे. मी अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्ये अकोला तालुक्यात एक शाळा आहे, तिथे मी जाते. माझं डेलीचं अपडाऊन वन साइड 25 किलोमीटर आहे आणि TFF जॉईन करून मला फार समाधान वाटतंय. ओके, तर मॅम, PFF कोणत्या कारणासाठी जॉईन केलं किंवा कोणत्या आजारांसाठी उपचार घेण्यासाठी जॉईन केलं? मला मायग्रेनचा खूप जास्त त्रास होता आणि त्याचबरोबर PCODचा पण मला त्रास होता. मायग्रेन मध्ये खूप जास्त त्रास होता. ओके, तर जॉईन करायच्या आधी तुमच्या आजाराची काय परिस्थिती होती? मायग्रेनचं जर म्हणाल तर कंटिन्यू म्हणजे TFF जॉईन करण्याच्या आधी 15 दिवस कंटिन्यू मला रात्रंदिवस अंधाऱ्या खोलीत राहावं लागलं होतं आणि कंटिन्यू डोकं खूप दुखत होतं माझं. आणि रोज संध्याकाळी 5 वाजले की माझं डोकं दुखायला सुरुवात व्हायची. मला काहीही सुचायचं नाही, काहीच करायची इच्छा पण नसायची. जेवण सुद्धा मी कधी कधी करायची तर कधी कधी करायची नाही, इतका त्रास मला मायग्रेनचा व्हायचा. आणि मध्ये मला ब्लिडिंग फक्त म्हणजे आली त्या दिवशी एक स्पॉट असायचा, नंतर मात्र ब्लिडिंगच व्हायचं नाही, एवढा त्रास. ओके ओके, आणि आता TFF कोर्स केल्यानंतर, TFF जॉईन केल्यानंतर तर तुमच्या आजाराची काय परिस्थिती? आजाराची परिस्थिती म्हटलं तर मायग्रेन मध्ये 95% 98% मला फरक पडलेला आहे. म्हणजे महिन्यातून एखाद्या वेळेस दुखलं तर दुखतं, नाही तर ते पण नाही दुखत डोकं. आणि त्याच्यात म्हणजे दुखण्याची जी टेंडन्सी आहे ती फार कमी, मी सहन करू शकते इतपत आहे. नाही तर पूर्वी मी सहनच करू शकत नव्हती, इतकं डोकं दुखायचं. आता विदाऊट गोळी खाता किंवा काही करता मी ते सहन करू शकतो. आणि PCOD मध्ये जर म्हणाल तर मला आता 2 ते 3 दिवस ब्लिडिंग व्यवस्थित होतं. व्हेरी गुड, मस्त मस्त. ओके, सो तीव्रता कमी झाली आहे, मायग्रेनचे एपिसोड जे व्हायचे, जे वारंवार व्हायचं, जे रोज व्हायचं, ते महिन्यातून क्वचित कधीतरी होत आहे. आणि PCOD मध्ये सुद्धा तुम्हाला फार जास्त इम्प्रूव्हमेंट दिसलेलं आहे. म्हणजे जिथे तुम्हाला व्हायचंच नाही, अजिबातच दाखवल्यासारखं व्हायचं, पण आता तेच होत नाही, तर 2 ते 3 दिवस त्रास होतो. व्हेरी गुड मॅम, मस्त मस्त. तर TFFचे प्रोटोकॉल्स फॉलो करताना तुम्हाला अडचणी काय आल्या ते सांगा मला. मी एक आता मगाशीच सांगितलं, मी एक वर्किंग वुमन होती, त्याच्यामुळं टाइम मॅनेजमेंट थोडस कठीण गेलं, पण त्यातही बऱ्यापैकी मी केलं. फक्त मला जे वर्कआउट सांगितले होते ते शक्यतो सकाळी आपण करतो, पण ते मला सकाळी न जमता म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला, बाकी मग नाही एवढा आला. मग ते वर्कआउटचा वेळ तुम्ही कसं ऍडजस्ट केलं? सकाळी शक्य झालं तर सकाळी करत होती किंवा मग संध्याकाळी शाळेतनं आल्यानंतर मग मी करायची. ओके ओके. आणि नाहीच काही वर्कआउट झालं तर मग फक्त जिना चढ उतार मी करत होते. व्हेरी गुड मॅम, व्हेरी गुड, एक्सलंट. सो थोडक्यात तुम्हाला अडचणी आल्या, तुमचं वर्किंग वुमन असून तुम्ही तुमचं जॉब सांभाळून, मुलं सांभाळून, घर सांभाळून देखील TFFचे प्रोटोकॉल खूप चांगल्या रीती फॉलो केले. ओके, म्हणजे जिथे तुम्हाला वेळेचा प्रॉब्लेम होता तिथे तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे काय कसं बसवता येईल ह्याच्यावर तुम्ही काम जास्त केलं. ग्रेट ग्रेट मॅम, मस्त. म्हणजे थोडक्यात तुम्ही टाइम मॅनेजमेंट
एक्सलेंट एक्सलेंट. ओके. आता तुमचा आवडता प्रोटोकॉल काय आहे ते सांगा. आता TFF मध्ये म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये जर आपण बदल केला तर आपला आजार नक्कीच कमी होतो. मग त्या खाण्यापिण्याच्या पद्धतीतला जो बदल आहे तो एक छान वाटला. त्याचबरोबर माइंड डिटॉक्स आणि आपलं शारीरिक डिटॉक्स हे जे दोन्ही पण आहे ते पण छान वाटले मला प्रोटोकॉल. पण तुम्हाला जास्त फरक कशाने वाटतोय, माइंड डिटॉक्सनी की शारीरिक डिटॉक्सनी? माइंड डिटॉक्सनी. ग्रेट ग्रेट. सो बेसिकली TFF मध्ये आपण माइंड डिटॉक्सवर तेवढंच भर देतो जेवढं शारीरिक डिटॉक्सवर. इनफॅक्ट शारीरिक डिटॉक्स पेक्षाही जास्त तुम्हाला माइंड डिटॉक्सचा फायदा होत असतो आणि हे ह्याच्यावरूनच म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे. ओके. सो ग्रेट. तुम्हाला आता कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे बरोबर ना? हो. ग्रेट ग्रेट मॅम. ओके. सो शंतन, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही 25 किलोमीटर रोज अपडाऊन करायची. ओके. हो. तर हे तुम्ही कसं काय मॅनेज केलं पण सांगा. मार्च पर्यंत माझी शाळा दुपारची असते म्हणजे 11 ते 5, परंतु मला घर 9 वाजता सोडावं लागतं. मग त्याच्या आधी सकाळी लवकर उठून मी बऱ्यापैकी आपले प्रोटोकॉल करत होते. स्मूदी घेणं वगैरे ते सगळं करत होते आणि जेवताना डबा घेऊन जायची. पण मग आपल्या प्रोटोकॉल मध्ये सॅलड जास्त सांगितलेलं होतं, मग ते सॅलड बरोबर घेऊन मग कॅरी करत होते. आणि मार्च मध्ये मात्र जरा थोडी जास्त अडचण आली कारण सकाळी 6 वाजता मला घर सोडावं लागत होतं आणि मग सगळं स्वतःच आवरून घरातला स्वयंपाक मुलांची डबे सगळे करून मग मी 6 वाजता घर सोडायची. परंतु मग जाताना मला स्मूदी घेऊन जाणं शक्य नव्हतं म्हणून मग मी फ्रुट्स जे आहेत ते बरोबर कॅरी करत होती. आणि त्याच्यामध्ये पण जाताना मग बऱ्यापैकी बाय बस गेलं तर मग चालणं व्हायचं म्हणजे त्याच्यात एक्सरसाइज होऊन जायची माझी. म्हणजे अशा पद्धतीने मग ते मॅनेज करत होते. आणि ज्यावेळेस सकाळची शाळा होती त्यावेळेस मग दुपारी संध्याकाळी वेळ मिळायचा त्यावेळेस मग बाकीचे प्रोटोकॉल फॉलो. येस. सो तुम्ही न थांबता प्रोटोकॉल फॉलो केले, तुम्ही सातत्याने प्रोटोकॉल फॉलो केले, तुम्ही चिकाटी ठेवली. मेन म्हणजे तुमचं आणि स्वतःच आत्मविश्वास जो आहे तो तुम्ही कमी करून बरोबर. तुमचं स्वतःवरचा आत्मविश्वास आणि वरचा विश्वास हे दोन्हीही तुम्ही कमी करून दिलं त्याला. सो त्याबद्दल खूप 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 अभिनंदन आणि तुमचं खूप 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 आभारी आहे. आणि आता मॅम तुम्ही समाजाला काय संदेश देणार ते सांगा. आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये जर आपण बदल केला तर आपण नक्कीच आजारमुक्त होऊ शकतो. गोळ्या खायची गरज नाही. म्हणजे मी तर सांगेल मी गोळ्यांना वैतागली होती परंतु TFF जॉईन केल्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धतीने फक्त माझी ऍसिडिटी पण कमी झाली आणि मायग्रेनचा त्रासही कमी झाला, PCODचा त्रासही कमी झाला. त्याच्यामुळे आपण आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीत बदल नक्कीच करावा. आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये बदल करत असताना TFF ने पण सांगितलेलं आपल्याला की जे नैसर्गिकरित्या मिळते ते आपण खावं आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये शक्यतो जास्त राहावं. म्हणजे आपण निसर्गाच्या सानिध्यात जर आपण राहिलो आहे तसा निसर्गाला आपण ऍक्सेप्ट केलं तर नक्कीच आपल्याला फरक पडतो. त्यामुळे निसर्गाची जी काळजी जी आपणही घ्यायची, ज्याप्रमाणे आपण निसर्गाची काळजी घेऊ त्याच पद्धतीने निसर्ग सुद्धा आपली काळजी नक्कीच घेतो. परफेक्ट परफेक्ट. थँक्यू सो मच. आज जे महत्वाचा संदेश जे समाजाला दिला आहे ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण राहणं गरजेचं आहे आणि निसर्गाशी ताळमेळ करून आपण राहणं गरजेचं आहे. आहारामध्ये आपण सकस आहार घेणं गरजेचं आहे कारण आपला आहारच आपलं एका प्रकारचं औषधीचं काम करतो. हा फार मोठा संदेश आहे या समाजासाठी मॅम. आणि पूर्ण टीम कडून खूप 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 अभिनंदन आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा वृषाली मॅम. थँक्यू सो मच. आणि नक्कीच तुमचं जो पुढचं आयुष्य आहे तो असंच आरोग्यदायी राहू दे आणि आजारमुक्त राहू दे
हीच टीम क्रिएटर कडून शुभेच्छा. पुन्हा एकदा थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर मोर सच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज. थँक्यू. थँक्यू.